Hello everyone, my name is Nikhil Shende and I am the founder of Mountrich Solution Private Limited. And आपण आज बघतोय मॅड सब्जेक्ट चे काही इम्पॉर्टंट असे प्रोग्राम्स. तर आज आपण बघतोय एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जो की तुमच्या चॅप्टर नंबर 6 मधला क्वेश्चन आहे करंट लोकेशनचा. आणि हा जो प्रोग्राम आहे हा कंटिन्युअसली लास्ट फ्यू पेपरपासनं विचारला जातोय. इथे बघू शकता हा जो तुमचा सेक्शन नंबर 6 आहे याच्यात राईट अ प्रोग्राम टू फाइंड द डायरेक्शन फ्रॉम यूजर करंट लोकेशन टू MSBT बँड्रा हा एक क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जावा कोड आणि मॅनिफेस्ट फाईल लिहायची आहे. तुम्ही समरचा पण पेपर बघू शकता. इथे दिलेला आहे डेव्हलप्ड ॲन ॲप्लिकेशन टू डिस्प्ले अ गुगल मॅप विथ युजर्स करंट लोकेशन. ओके, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला स्वतःची करंट लोकेशन शो करायसाठी एक 6 मार्कासाठी तरी क्वेश्चन येईल. ओके, आणि जर तुम्हाला एखादी डेस्टिनेशनपर्यंत जर जायचं असेल जसं की ते MSBT बँड्रा ऑफिस आहे. ओके, तर त्यावेळेस कुठला कोड करायचा तो आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर मी ऑलरेडी हा कोड करून ठेवलेला आहे. तर आपण याला डिवाईड करू. सगळ्यात पहिले इथे त्यांनी भलेही जावा आणि मॅनिफेस्ट फाईल सांगितली असेल बट मी तुम्हाला इथे फ्रंट एंडची पण कोडिंग समजून सांगेल. ओके, फक्त करंट लोकेशन जर तुम्हाला शो करायची असेल तर करंट लोकेशन शो करायसाठी कुठला कोड करावा लागेल, आणि जर तुम्हाला डायरेक्शनल पाथ ड्रॉ करायचा असेल तर त्यावेळेस मग जसं लाईक MSBT बँड्रापर्यंत तर त्यावेळेस मग कुठला ॲड ऑन कोड करावा लागेल ते आपण आज बघूया. तर सगळ्यात पहिले हा आहे तुमचा फ्रंट एंडचा कोड. ओके, आपण याला 3 पार्टमध्ये डिवाईड करू, फ्रंट एंड, बॅक एंड आणि तिसरा आहे तुमची परमिशन्स. ओके, आणि मग गुगल मॅप शो करायसाठी तुम्हाला एखादी गुगल API लागेल. तर तो पण कसा ॲड करायचा, कसा किंवा कुठला ॲड करायचा किंवा कुठली टॅग ॲड करायची ते तुम्हाला मी सांगतो. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला फ्रंट एंडमध्ये फ्रॅगमेंट घ्यायचा आहे. ओके, तुम्हाला कुठल्या कॉमन गोष्टी लिहायच्या आहेत इथे एकदा लक्षात ठेवा. तुम्हाला ही लाईन लिहायची आहे XMLNS Android. ओके, त्यानंतर Android:ID @+ID /map. ओके, म्हणजे तुम्ही ह्या फ्रॅगमेंटला जेव्हा बॅकएंडला फाइंड कराल तेव्हा त्याच्या आयडीने फाइंड कराल. तर इथे ही लाईन लिहायला विसरायची नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅप शो करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे Android:name नावाचा ॲट्रिब्यूट यूज करायचा आहे आणि डबल कोटमध्ये मग तुम्हाला com.google.android.gms.maps.support map ही एक सिंगल लाईन लिहायची आहे. आणि या सिंगल लाईनमुळे काय होईल, तुमच्या पर्टिक्युलर फ्रॅगमेंटवरती तो पर्टिक्युलर गुगल मॅप सपोर्ट करेल. ओके, जेव्हा जेव्हा तुम्हाला गुगल मॅपकडून काही अपडेट्स पण येतील तर त्यावेळेस तुम्ही या फ्रॅगमेंटवरती तो शो करू शकता. त्यानंतर फ्रॅगमेंटवरती आपण त्या फ्रॅगमेंटची विड्थ आणि हाईट आपण सेट केलेली आहे. तर आपल्याला टोटल किती 5 ॲट्रिब्यूट यूज करायचे आहेत किंवा 5 लाईनी लिहायच्या आहेत फ्रंट एंडमध्ये. दॅट्स इट फॉर फ्रंट एंड. बॅक एंडमध्ये जायचं आहे. बॅक एंडमध्ये तुम्हाला पॅकेज नेम हे ऑप्शनल आहे बट पेपरमध्ये मार्क सुटायला नको, तर त्यावेळेस तुम्ही हे पॅकेज हा कीवर्ड आणि मग त्याच्या पुढं तुमचा पॅकेज नेम लिहा. जसं लाईक कॉम हा एक्सटेन्शन आहे, जसं लाईक डेव्हलपर और कंपनी नेम, जसं लाईक माउंट्रिच सोल्युशन, आणि मग पर्टिक्युलर त्या प्रोजेक्टचं नाव, ॲप्लिकेशनचं नाव. ओके, तर त्याच्यानंतर तुम्हाला काही क्लासेस पण इम्पोर्ट करायचे आहेत, हे पण ऑप्शनल आहे. ओके, तर ॲटलिस्ट 2-3 तरी क्लासेस तुम्ही इथे इम्पोर्ट कराल. जसं लाईक बघा इथे इम्पोर्ट Android.os.bundle. ओके, हा एक सिम्पलचा क्लास आहे ज्याला तुम्ही इम्पोर्ट करू शकता. Android.manifest. ओके, इथे बघा आता आपण लोकेशनच्या रिलेटेड टास्क परफॉर्म करतोय तर इथे बघा Android.location.location, Android.location.location listener, Android.location.location manager, असे वेगळे तुम्हाला इथे काही क्लासेस आहेत ते तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जो तुम्हाला इजिएस्ट वाटतोय ते 4-5 क्लासेस तुम्ही इम्पोर्ट कराल. ओके, जे की ऑप्शनल आहेत. आता आपल्याला बघावं लागेल आपला बॅकएंडचा कोड जो तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये लिहायचा आहे. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्हाला लिहावं लागेल पब्लिक हा कीवर्ड, क्लास हा कीवर्ड, करंट लोकेशन फाइंडर ॲक्टिव्हिटी माझ्या ह्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे आणि इथे मी एक्सटेंड करतोय ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी. ओके, बट इथे आपण आता ॲड ऑन काय करतोय तर आपल्याला इथे इम्प्लिमेंट करावं लागेल काही इंटरफेसेस जस्ट लाईक लोकेशन लिस्नर. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा माझी लोकेशन चेंज होईल तर त्यावेळेस हा जो लोकेशन लिस्नर इंटरफेस आहे हा ॲक्टिव्ह होईल. आणि ह्या लोकेशन लिस्नरची एक मेथड आहे ज्याचं नाव आहे ऑन लोकेशन चेंज. ओके, तर जेव्हा जेव्हा तुम्ही लोकेशन लिस्नर नावाचा इंटरफेस यूज कराल तेव्हा तुम्हाला कंपल्सरी एक मेथड ओव्हरराईड करायची ज्याचं नाव आहे ऑन लोकेशन चेंज. इथे लक्षात ठेवा, तुम्ही कुठला क्लास किंवा इंटरफेस जेव्हा यूज करताय तेव्हा प्रत्येक वर्डचा पहिला कॅरेक्टर कॅपिटल.
लोकेशन लिसनर दोघांचा पण LL कॅपिटल आहे. ओके, असंच मग तुम्हाला ऑन मॅप रेडी कॉल बॅक हा सेकंड इंटरफेस यूज करायचा आहे. म्हणजे जेव्हा तुमचा गुगल मॅप हा रेडी होऊन जाईल किंवा जे पण अपडेट्स आहे गुगल मॅपकडून किंवा गुगल मॅप हा रेडी झालेला आहे हे सगळ्यात पहिले इंटरफेसला कळेल आणि ह्या ऑन मॅप रेडी कॉल बॅक ह्या इंटरफेसची बाय डिफॉल्ट मेथड तुम्हाला यूज करायची आहे ज्याचं नाव आहे ऑन मॅप रेडी. ओके, सो ह्या दोन इंटरफेसेसच्या ह्या दोन मेथड्स आहेत ज्या तुम्हाला इथं यूज करायच्या आहेत. ओके, सो आय होप एवढं समजलं असेल. त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट द्यायचा. सगळ्यात पहिले काय लिहायचं आहे, लोकेशन मॅनेजर हा क्लास, त्याचा ऑब्जेक्ट लोकेशन मॅनेजर. ओके, पेपरमध्ये प्रोग्राम लिहित असताना लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय तर त्याला कॅमल केसमध्ये लिहा. जसं लाईक पहिल्या वर्डचे ऑल कॅरेक्टर स्मॉल, लेटर ऑन प्रत्येक वर्डचा पहिला कॅरेक्टर कॅपिटल, जसं लाईक मॅनेजरचा M कॅपिटल आहे. मग गुगल मॅपचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे M मॅप. ओके, म्हणजे ह्या ऑन मॅप रेडी कॉल बॅक या इंटरफेसची जी मेथड आहे ऑन मॅप रेडी, याला जे पण गुगल मॅपकडून डेटा भेटलेला असेल तो त्यांनी M मॅपला इथे बघा ऑन मॅप रेडीच्या आतमध्ये पास करून दिलेला आहे, असाइन केलेला आहे. सो गुगल मॅपला त्यांनी गुगल मॅपकडे जो पण डेटा आहे तो त्यांनी M मॅपला असाइन केलेला आहे बाय युझिंग असाइन ऑपरेटर. ओके, सो त्यानंतर इथे आपण परमिशन बघतोय बघा आपण, कारण की गुगल मॅप शो करणार आहोत तर आपल्याला रन टाईम परमिशन्स पण मागायचे आहेत. ओके, तर त्यावेळेस इथे बघा मी दोन स्ट्रिंग क्रिएट केलेले आहे. पहिली स्ट्रिंग आहे स्ट्रिंग M परमिशन, दुसरी स्ट्रिंग आहे स्ट्रिंग M परमिशन 1. आणि ह्या दोन्ही पण स्ट्रिंगमध्ये मी काही परमिशन स्टोअर करतो आहे. पहिली जी स्ट्रिंग आहे M परमिशन याच्यामध्ये मी मेनिफेस्ट डॉट परमिशन डॉट ॲक्सेस फाइंड लोकेशन ही परमिशन स्टोअर करतो आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी M परमिशन या स्ट्रिंगला कॉल करेल ॲटोमॅटिकली मी ॲक्सेस फाइंड लोकेशन ह्या परमिशनला कॉल करतो आहे. ओके, आणि जेव्हा जेव्हा मी M परमिशन 1 ह्या स्ट्रिंगला कॉल करेल तेव्हा मी मेनिफेस्ट डॉट परमिशन डॉट ॲक्सेस कोर्स लोकेशन. सो ह्या दोन परमिशन्स तुम्हाला इथं क्रिएट करायच्या आहेत. ओके, आणि त्या ह्या स्ट्रिंगला असाइन करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही इथे एक मार्कर क्रिएट कराल. जर तुम्ही MSBT बँड्रा किंवा कुठल्या तरी डेस्टिनेशनवरती जर तुम्हाला मार्कर शो करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा मार्कर क्लास आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल MSBT मार्कर. जर तुम्हाला करंट लोकेशन शो करायला लावलं फक्त करंट लोकेशन त्यावेळेस मग हा मार्कर आणि खाली ही जी पॉलीलाईन आहे ही पॉलीलाईन ड्रॉ करायची आवश्यकता नाही. ओके, म्हणजे जसं तुम्ही त्या पर्टिक्युलर करंट युजरपासून एक डायरेक्शनल लाईन ड्रॉ कराल त्या MSBT बँड्रा ऑफिसपर्यंत, त्यावेळेस तुम्हाला ही पॉलीलाईन नावाची ही हा क्लास आहे त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे आपण डायरेक्शन पॉलीलाईन. ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्हाला MSBT बँड्रा किंवा डेस्टिनेशनवरती मार्कर ड्रॉ करायचं असेल आणि डायरेक्शन ड्रॉ करायचं असेल त्यावेळेस. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की कुठले कुठले ऑब्जेक्ट्स क्रिएट करायचे आहे. या कोडला जेवढा मिनिमम करता येईल त्याच्या अकॉर्डिंग मी हा मिनिमम केलेला आहे. ओके, आता इथे बघा आपण एक रन टाईम परमिशन चेक करतोय. तर इथे आपण ऑन क्रिएट या मेथडच्या आतमध्ये प्रोटेक्टेड हा ॲक्सेस स्पेसिफायर, वॉइड हा रिटर्न टाईप, ऑन क्रिएट मेथड. ऑन क्रिएटमध्ये आपण बंडल हा क्लास त्याचा ऑब्जेक्ट सेव्ह इन्स्टन्स स्टेट क्रिएट केलेला आहे आणि मग ओपनिंग ब्रॅकेट सुपर डॉट ऑन क्रिएट या मेथडमध्ये आपण सेव्ह इन्स्टन्स स्टेट पास केलं आहे. इथे मग आपण सेट कंटेंट व्ह्यू नावाची मेथड यूज करतोय जिथे आपण आपल्या बॅकएंड फाईलची फ्रंटेंडची फाईल कुठली आहे ते आपण इथे असाइन करतोय. सो आर डॉट लेआउट डॉट ॲक्टिव्हिटी करंट लोकेशन फाइंडर, म्हणजे आपण इथे हा जो फ्रंटेंडचा कोड केला होता फ्रॅगमेंटचा हा आपण आता ह्या बॅकएंड फाईलला असाइन केला आहे. आता सिम्पली तुम्हाला ऑन क्रिएटमध्ये येऊन काय करायचं आहे, इफ ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट नावाचा एक क्लास घ्यायचा आहे. ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट नावाचा क्लास काय करतो, हेल्प करतो ती परमिशन, म्हणजे कुठली परमिशन वरती जी तुम्ही आता यूज करणार आहे ॲक्सेस फाइंड लोकेशन आणि ॲक्सेस कोर्स लोकेशन. ओके, तर त्या परमिशन युजरनी अलाव केलेल्या आहे का ते चेक करणे आणि जर अलाव केलेल्या नसतील तर त्यांना रिक्वेस्ट करणे. हे काम करायसाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट नावाचा क्लास यूज करायचा आहे. सो ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट डॉट चेक सेल्फ परमिशन नावाची मेथड इथे तुम्हाला दोन आर्ग्युमेंट पास करायची आहे. पहिला आहे कंटेक्स्ट, तिथे आपण दिस पास करतोय आणि सेकंड आहे M परमिशन, म्हणजेच काय मी कुठली परमिशन मागतोय हे बघा ॲक्सेस फाइंड लोकेशन. ओके, आणि मग हा जो चेक सेल्फ परमिशन आहे त्याचा फंक्शन ब्रॅकेट इथं आपण क्लोज केला आणि मग त्याच्यानंतर लिहिलं नॉट इज इक्वल्स टू पॅकेज मॅनेजर डॉट परमिशन ग्रँटेड. म्हणजेच काय, जर ही जे ॲक्सेस फाइंड लोकेशन आहे M परमिशनमध्ये काय स्टोअर आहे ॲक्सेस फाइंड लोकेशन, जर ती परमिशन ग्रँटेड नसेल म्हणजे युजरनी त्याला जर अलाव केलेलं नसेल तर मग हा तुमचा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि मग पुन्हा ॲक्टिव्हिटी कॉम्पॅक्ट डॉट रिक्वेस्ट परमिशन, मग तो युजरला परमिशन मागेल. मग इथे पुन्हा तुम्हाला 3 आर्ग्युमेंट पास करायचे. सगळ्यात पहिले दिस, म्हणजे कुठल्या जावा क्लासवरती कुठल्या ॲक्टिव्हिटीवरती तुम्हाला ती परमिशन मागायची आहे. सो दिस, त्याच्यानंतर न्यू स्ट्रिंग ॲरे, मग इथे मी M परमिशन आणि M परमिशन 1 म्हणजे टोटल 2 परमिशन मी मागतोय.
ओके, ॲक्सेस फाईन लोकेशन, ॲक्सेस कोर्स लोकेशन. ओके, इथे जर तुम्ही एक परमिशन मागितली तरीही चालेल, एम परमिशन. ओके, आणि त्याच्यानंतर एक रिक्वेस्ट कोड पाठवतो आहे. हा रिक्वेस्ट कोड इम्पॉर्टंट आहे. त्या पर्टिक्युलर रिक्वेस्टसोबत तुम्हाला हा रिक्वेस्ट कोड पाठवावा लागेल. सो तिसरा आर्ग्युमेंट आहे तुमचा रिक्वेस्ट कोड. ओके, तर टोटल इथे बघा किती लाईनीचा कोड केला आहे आपण. ऑब्जेक्ट क्रिएट केले टोटल. जर करंट लोकेशन विचारलं तर त्यावेळेस तुम्ही ह्या 4 परमिशन्स किंवा ह्या 3 परमिशन्स क्रिएट केल्या, म्हणजे 3 लाईन लिहिल्या तरी चालेल. ओके, जर त्यांनी बँड्रा MSBT वाला विचारलं त्यावेळेस मग तुम्ही टोटल हे 6 लाईनीचा कोड करायचं आहे. मग इथे येऊन तुम्हाला हा 2 लाईनीचा कोड करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्ट मॅप फ्रॅगमेंट हा क्लास यूज करायचा आहे. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा मॅप फ्रॅगमेंट इज इक्वल्स टू, इथे आपण टाईपकास्ट यूज केला सपोर्ट मॅप फ्रॅगमेंट, आणि मग इथे आपण काय करतो आहे, स्केट सपोर्ट फ्रॅगमेंट मॅनेजर नावाची मेथड, याच्यावरती आपण फाइंड फ्रॅगमेंट बाय ID नावाची मेथड अप्लाय करतो आहे. म्हणजे आपण जो फ्रॅगमेंट इथे फ्रंट एंडला क्रिएट केला होता तो फ्रॅगमेंट आपण फाइंड करतो आहे. त्याची ID जी आहे मॅप ती आपण फाइंड करतो आहे. ओके, आणि आपण ती कोणाला पास करतो आहे, मॅप फ्रॅगमेंटला. आणि आपण त्या मॅप फ्रॅगमेंटवरती गेट मॅप असिंक नावाची मेथड अप्लाय करतो आहे. म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा तुमचा मॅप रेडी होईल तेव्हा तेव्हा मग तुम्हाला नोटिफाय होईल तेव्हा, किंवा हा सपोर्ट मॅप फ्रॅगमेंट त्यासाठीच आपण यूज करतो आहे जो तुमच्या मॅपला रेडी ठेवेल. ओके, सो इथं मॅप फ्रॅगमेंटवरती आपण गेट मॅप असिंक नावाची मेथड यूज केली, आणि इथे आपण आर्ग्युमेंटमध्ये कॉलबॅक पास केला आहे धिस, म्हणजे करंट जावा क्लास. ओके, सो ह्या 2 लाईनीचा कोड लिहायचा आहे. त्याच्यानंतर आता इथून ॲक्च्युली तुमचा खरा कोड चालू होतो आहे. तर इथे बघा आपल्याला करंट लोकेशन गेट करायची आहे. सो करंट लोकेशन जर तुम्हाला गेट करायची असेल तर त्यावेळेस मग तुम्हाला इथे वरती बघा आपण एक लोकेशन मॅनेजर नावाचा क्लास घेतला होता, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला लोकेशन मॅनेजर. सो एक्झॅक्टली त्या लोकेशन मॅनेजर ह्या ऑब्जेक्टला कॉल करायचं आहे इज इक्वल्स टू लोकेशन मॅनेजर नावाचा टाईपकास्ट, आणि ते आपण एक मेथड यूज करतो आहे गेट सिस्टीम सर्व्हिस. हे गेट सिस्टीम सर्व्हिस नावाची जी मेथड आहे ती तुम्हाला तुमच्या सिस्टीममधल्या सर्व्हिसेस यूज करायसाठी हेल्प करते. ओके, सो इथं आपण कंटेक्स्ट डॉट लोकेशन सर्व्हिस, म्हणजे आपण लोकेशन सर्व्हिस गेट केली सिस्टीमकडून आणि कोणाला असाइन केली, लोकेशन मॅनेजरला. म्हणजे आता लोकेशन मॅनेजर हा लोकेशन सर्व्हिसेस म्हणजे GPS प्रोव्हायडर, नेटवर्क प्रोव्हायडर यांच्यासोबत कम्युनिकेट करून तुमचे लोकेशन काढू शकतो. ओके, सो सिम्पली तुम्हाला ही लाईन लिहावं लागेल, जेणेकरून तुम्ही लोकेशन मॅनेजरच्या थ्रू कुठल्याही प्रोव्हायडरसोबत टॉक करू शकता, तिकडची लोकेशन काढू शकता तुमची. ओके, त्याच्यानंतर लोकेशन मॅनेजरवरती आपल्याला फक्त एक सिंगल मेथड अप्लाय करायची, त्याचं नाव आहे रिक्वेस्ट लोकेशन अपडेट नावाची मेथड. सो रिक्वेस्ट लोकेशन अपडेट नावाच्या मेथडमध्ये तुम्हाला मग टोटल 4 आर्ग्युमेंट पास करायची आहे. सगळ्यात पहिले आहे लोकेशन मॅनेजर डॉट GPS प्रोव्हायडर, म्हणजे तुम्हाला जी पण लोकेशन भेटेल, जे पण अपडेटेड लोकेशन भेटेल ती कोणाकडून भेटली पाहिजे, तर GPS प्रोव्हायडरकडून. तुमच्या मोबाईलच्या आतमध्ये सगळ्यांना माहिती असेल GPS प्रोव्हायडर असतो. ओके, मिनिमम सेकंड, इथे मिनिमम सेकंड्स मी 0-1 पास केलेला आहे, याला मी 0 करून टाकतो. मिनिमम डिस्टन्स 0 करतो आहे, आणि लिस्नरमध्ये पास केलं धिस. ओके, म्हणजे टोटल तुम्हाला किती लाईनीचा कोड करायचं आहे, हा 1 आणि हा 1, म्हणजे टोटल 2 लाईनचा तुम्हाला कोड करायचं आहे. ओके, सो हा झाला तुमचा कोड. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय भेटलेलं आहे, इथे इतकं समजतं आहे की रिक्वेस्ट लोकेशन अपडेट ह्या मेथडच्या थ्रू आपण GPS प्रोव्हायडरकडे जातो आहे, आणि 0 मिनिट्स आणि 0 डिस्टन्समध्ये आपली जी पण लेटेस्ट लोकेशन आहे ते आपण गेट करतो आहे. ओके, आणि ती कोणाला किंवा ती लोकेशन कोण लिसन करते, तो लोकेशन लिस्नर. सो लोकेशन लिस्नरची जी बाय डिफॉल्ट मेथड आहे ऑन लोकेशन चेंज, याच्या आतमध्ये आपल्याला आता कोड करायचं आहे. सो एक मेथड ओव्हरराईड करायची पब्लिक वाईड ऑन लोकेशन चेंज, आणि याच्या आतमध्ये आपल्याला आर्ग्युमेंट म्हणून पास करायचं आहे लोकेशन, त्याचं ऑब्जेक्ट लोकेशन. ओके, म्हणजे जी पण लेटेस्ट तुमची लोकेशन असेल, करंट लोकेशन, ती तुम्हाला इथे भेटलेली आहे या लोकेशनच्या आतमध्ये. ओके, सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, लोकेशन गेट करायची आहे, म्हणजे लोकेशनमधला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड काढायचं आहे. ओके, आणि मग तो तुम्हाला कुठे पास करायचा आहे, लॅटलॉंगमध्ये. सो इथे बघा आपण लॅटलॉंग काय, लॅटलॉंग इज द कॉम्बिनेशन ऑफ लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. सो लॅटलॉंग ह्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे लॅटलॉंग इज इक्वल्स टू न्यू लॅटलॉंग नावाचा कन्स्ट्रक्टर, आणि इथे आपण काय पास केलेले आहेत, 2 आर्ग्युमेंट. सगळ्यात पहिले आहे लॅटिट्यूड, तर तुमच्या लोकेशनच्या आतमध्येच लॅटिट्यूड असते, तर आपण लोकेशनवरती गेट लॅटिट्यूड नावाची मेथड अप्लाय केली, आणि लोकेशनवरती आपण गेट लॉन्जिट्यूड नावाची मेथड अप्लाय केली. ओके, म्हणजे तुमचा आता जो लॅटलॉंग आहे जो पेअरमध्ये आहे तो आता कुठे स्टोर आहे, लॅटलॉंगमध्ये. ओके, या ऑब्जेक्टमध्ये. आता तुम्हाला काय करायचं आहे, गुगल मॅपवरती मार्कर शो करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला मग इथे मार्कर ऑप्शन नावाचा क्लास यूज करायला लागेल. त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागेल मार्कर ऑप्शन इज इक्वल्स टू न्यू मार्कर ऑप्शन हा कन्स्ट्रक्टर, म्हणजे आपण त्याला केलं इथे इनिशियलाइज. मग त्या मार्कर ऑप्शनवरती आपल्याला काय शो करायचं आहे, मार्कर शो करायचं आहे. सो मार्कर ऑप्शनवरती आपण पोझिशन नावाची मेथड अप्लाय करतो, आणि कुठल्या पोझिशनवरती तो मार्कर ॲड होईल, तर लॅटलॉंग, कारण की लॅटलॉंगच्या आतमध्ये आपली लोकेशन स्टोर आहे, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपण कुठे पास केला, लॅटलॉंगमध्ये. सो ह्या पर्टिक्युलर लॅटलॉंगवरती म्हणजे तुमच्या करंट लोकेशनवरती तो मार्कर ऑप्शन काय होईल,
मार्कर शो करेल. मग त्या मार्कर ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसेल, टायटल करंट पोझिशन. ओके. आणि मग मार्कर ऑप्शनवरती तुम्हाला कशा प्रकारचा आयकन शो करायचं आहे, तर बिट मॅप डिस्क्रिप्टर फॅक्टरी डॉट डिफॉल्ट मार्कर आणि मग इथे बिटमॅप डिस्क्रिप्टर फॅक्टरी डॉट HUE ग्रीन. ओके. तर ही लाईन तुम्हाला लिहायची आहे जर तुम्हाला मार्कर ॲड करायचा असेल तर. ओके. तुमच्या अकॉर्डिंग आधी ग्रीन मार्कर. त्याच्यानंतर मग तुम्ही काय कराल, सिम्पली तो जो पण मार्कर ऑप्शन आहे म्हणजे असले का त्याची पोझिशन, त्याचा टायटल, तो पर्टिक्युलर ग्रीन मार्कर तो तुम्ही त्या गुगल मॅपवरती शो करून द्याल. तर इथे यम मॅप हा जो वरती आपण गुगल मॅपचा ऑब्जेक्ट क्रिएट केला होता, ओके, याच्यावरती तुम्ही ॲड मार्कर नावाची मेथड अप्लाय कराल आणि मग तुम्ही तो जो पण मार्कर ऑप्शनच्या जे पण प्रॉपर्टीज होत्या ते आपण आता कशावरती शो करतो, यम मॅपवरती. म्हणजे गुगल मॅपवरती तो मार्कर दिसेल ग्रीन कलरचा. ओके. आणि तुम्हाला काय करायचं आहे, मग तुमचा कॅमेरा मूव्ह करायचा आहे किंवा ॲनिमेट करायचा आहे. सो यम मॅप याच्यावरती आपण ॲनिमेटेड कॅमेरा अप्लाय केला म्हणजे तुमचं असं लेफ्ट टू राईट जाईल आणि तुमची लोकेशन झूम होईल. ओके. बट कारण की तुम्ही ते पेपरमध्ये लिहिणार आहे तर तुम्ही इथे मूव्ह कॅमेरा यूज केलं तरी चालेल. बट ॲनिमेटेड कॅमेरा नावाची मेथड आहे. इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, कॅमेरा अपडेट फॅक्टरी डॉट न्यू लॅट लॉंग झूम. ओके. आणि ह्या न्यू लॅट लॉंग झूममध्ये तुम्हाला दोन गोष्टी पास करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं आहे करंट तुमची जी पण लोकेशन आहे, जी लोकेशन तुम्ही लॅटलॉंगमध्ये पास केलेली आहे, सो लॅटलॉंग. आणि मग तुमचं झूमिंग पॉईंट किंवा जो पण तुमचा डिस्टन्स एरिया आहे तो इथे आपण 16 पास केला. ओके. तर जर तुम्हाला करंट लोकेशन विचारली तर त्यावेळेस तुम्हाला फक्त इतका कोड करायचा आहे. ओके. इथे जर तुम्ही आउटपुट बघतो म्हटलं तर इथे बघा तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल, मी रन केलं ॲप्लिकेशन. इथे बघा हे माझं करंट लोकेशन आहे जे ग्रीनमध्ये दिसतं आहे. ओके. हे करंट पोझिशन असं लिहून येतं. ओके. सो आता ही मला एक बघा ही पॉलीलाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि जर तुम्हाला सेकंड मार्कर असेल तुमचा मुंबई बँड्रा, इथे बघा MSBT बँड्रा. ओके. तर जर तुम्हाला हा कोड करायला लावला तर मग त्यावेळेस मग तुम्हाला पुन्हा काय करायला लागेल, अजून एक लॅटलॉंग नावाचा आहे क्लास घ्यायचा आहे, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे MSBT लोकेशन. ओके. कारण की पुन्हा आता आपल्याला काय पास करायचं आहे, जो पण तुमचा बँड्रा MSBTचा ऑफिसचं लोकेशन आहे तो आपल्याला इथे पास करायचा आहे. मग पुन्हा तुम्ही पेअरमध्ये लॅटलॉंग पास कराल तर त्यासाठी तुम्ही लॅटलॉंग नावाचा क्लास, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला MSBT लोकेशन इज इक्वल्स टू न्यू लॅटलॉंग या कन्स्ट्रक्टरमध्ये मग तुम्ही इथे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड पास केला. हा जो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आहे तो तुमचा आहे MSBT बँड्रा ऑफिसचा आहे. ठीक आहे. मग इथे मी चेक केलं की इफ MSBT मार्कर नॉट इज इक्वल्स टू नल, म्हणजे जर प्रिव्हियसली MSBT मार्कर ह्या पर्टिक्युलर MSBT मार्कर एकदा वरती बघा, हा तो मार्कर आहे, मार्करचा ऑब्जेक्ट MSBT मार्कर. ओके. तर जर ह्या मार्करकडे प्रिव्हियसली काही मार्कर असतील तर ते आपण काय करतोय, रिमूव्ह करतोय. ओके. जर MSBTकडे मार्कर असतील, ओके, किंवा कुठला तरी डेटा असेल तर त्यावेळेस मग MSBT मार्कर तो जो पण डेटा आहे तो रिमूव्ह करेल. आणि मग आपण काय करतोय, हा जो MSBT मार्कर आहे या MSBT मार्करच्या आतमध्ये किंवा MSBT मार्करला आपण काय करतोय, यम मॅप डॉट ॲड मार्कर. ओके. सो आपण आता काय करणार आहे, पुन्हा या मार्करमध्ये आपल्याला MSBT मार्कर जो वरती ऑब्जेक्ट होतो त्याच्यामध्ये आपल्याला मार्कर ॲड करायचा आहे. सो गुगल मॅपचा जो ऑब्जेक्ट आहे यम मॅप याच्यावरती आपण एक मेथड अप्लाय केली ॲड मार्कर. ओके. आणि मग आपण न्यू मार्कर ऑप्शन डॉट पोझिशन, म्हणजे आता आपण एक नवीन मार्कर क्रिएट करतोय. सो इथं आपण न्यू मार्कर ऑप्शन डॉट पोझिशन, त्याची पोझिशन काय असेल तर MSBT लोकेशन, जो आपण आता इथे हा MSBT बँड्राचा जो आपण लोकेशन पास केला होता लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड, तो हा MSBT लोकेशनमध्ये पास केला होता. तर ती पोझिशन आपण इथे या पोझिशन मेथडमध्ये पास केली आणि मग त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला टायटल दिसेल MSBT बँड्रा. ओके. दॅट्स इट. म्हणजे तुमचं आता MSBT बँड्राचं काय झालेलं आहे, लोकेशन तुम्हाला भेटलेलं आहे आणि तो MSBT मार्करला तुम्ही पास केलेला आहे. ओके. तर तुम्ही इथे फक्त एक मेथड क्रिएट करून घ्याल, ड्रॉ डायरेक्शन पाथ नावाची क्रिएट करून घ्याल. ओके. ड्रॉ डायरेक्शन पाथ नावाची इथे तुम्ही दोन गोष्टी पास कराल, लॅटलॉंग. ओके. म्हणजे तुमचा सोर्स म्हणजेच काय, तुमची करंट लोकेशन. ओके. ही तुमची करंट लोकेशन आहे आणि सेकंड असेल तुमचं MSBT लोकेशन. ओके. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही पास केल्या ह्या मेथडच्या आतमध्ये. सो ड्रॉ डायरेक्शन पाथ, तर तुम्ही बाहेर याल त्या पर्टिक्युलर कुठल्या ऑन लोकेशन चेंज मेथडच्या बाहेर, ऑन मॅप रेडीच्या नंतर किंवा पहिले तुम्ही ती मेथड क्रिएट कराल, प्रायव्हेट वॉइड ऑन ड्रॉ डायरेक्शन पाथ. इथे पुन्हा लॅटलॉंग ओरिजिन. ओके. याला तुम्ही जर सोर्स म्हटलं तरीही चालेल. ओके. सो इथे पण तुम्हाला मग सोर्स करावं लागेल. सो लॅटलॉंग सोर्स. ओके. आणि लॅटलॉंग डेस्टिनेशन. सो मग तुम्ही इथे काय कराल, लिस्ट ऑफ ॲरे किंवा लिस्ट तुम्ही क्रिएट करताय, ॲरे नाही क्रिएट करतोय पण लिस्ट क्रिएट करतोय, ज्याचा रिझल्ट टाईप आहे लॅटलॉंग, म्हणजे तो रिझल्टमध्ये मल्टिपल लॅटलॉंग आता सेम टाईप ऑफ मल्टिपल डेटा आपण स्टोअर करतोय. सो लॅटलॉंग ह्या लिस्टचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, पॉईंट्स इज इक्वल्स टू न्यू ॲरे लिस्ट. ओके. म्हणजे कारण की तुम्हाला एकापेक्षा जास्त लॅटलॉंग आता भेटत आहे तर तुम्ही इथे लिस्ट क्रिएट करताय.
त्याचा रिझल्ट क्लास आहे लॅटलॉग. ओके, त्याचा ऑब्जेक्ट आहे पॉईंट्स. सो पॉईंट्समध्ये तुम्ही आता ॲड कराल तुमचा सोर्स. ओके, आणि मग पुन्हा पॉईंट्समध्ये तुम्ही ॲड कराल तुमचं डेस्टिनेशन. इथे बघा तुमचा सोर्स आणि डेस्टिनेशन तुम्हाला जे पण भेटलेलं आहे तुमचं करंट लोकेशन आणि डेस्टिनेशन लोकेशन तुम्ही त्या पॉईंट्समध्ये ॲड केले. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, पॉलीलाईन ऑप्शन ड्रॉ करायचा आहे. सो इथे तुम्ही पॉलीलाईन ऑप्शन नावाचा क्लास यूज केला, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला पॉलीलाईन ऑप्शन क्रिएट इज इक्वल्स टू न्यू पॉलीलाईन ऑप्शन. ओके, आणि ह्या कन्स्ट्रक्टर नंतर डॉट ॲड ऑल नावाची मेथड ॲड करायची, जेणेकरून ऑल जेवढे पण पॉईंट्स आहेत किंवा जेवढे पण लॅटलॉंग आहेत ते आपल्याला ॲड करायचे. सो इथं आपण पॉईंट्स ॲड केलं. पॉईंट्समध्ये दोन लॅटलॉंग स्टोर आहे, एक आहे सोर्स, एक आहे डेस्टिनेशन. ओके, आणि त्यांचा कलर जो असेल तो असेल आर डॉट कलर डॉट पर्पल. म्हणजे हे जे दोन सोर्स, हे जे दोन मार्कर आहेत, ह्या दोन मार्करमध्ये जी लाईन ड्रॉ होईल ती पर्पल कलरची होईल. आणि ती जी लाईन आहे त्याची विड्थ असेल 5 dp. ओके, सो आपण हे पास केलं पॉलीलाईन ऑप्शनला. सिम्पली आता map डॉट ॲड पॉलीलाईन नावाची मेथड यूज करायची आहे. ओके, कारण की तुम्हाला आता एक लाईन ड्रॉ करायची आहे ते दोन मार्करमध्ये. सो इथे पॉलीलाईन ऑप्शन, पॉलीलाईनकडे जी पण प्रॉपर्टी आहे त्याचं कलर, जे मार्करचे पॉईंट्स आहेत ते, त्याची विड्थ, ते तुम्ही आता ह्या mapला असाइन करून दिलं बाय युझिंग ॲड पॉलीलाईन. ओके, आणि ती तुम्ही आता कोणाला असाइन करून देताय, डायरेक्शनल पॉलीलाईनला. ओके, इथे बघा प्रायव्हेट पॉलीलाईन हा जो क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट आहे डायरेक्शन पॉलीलाईन. ओके, सो इथं डायरेक्शन पॉलीलाईन ह्या ऑब्जेक्टला तुम्ही जे पण तुम्हाला प्रॉपर्टी भेटलेलं आहे, जे मार्कर भेटलेले आहेत, जो कलर भेटलेला आहे, जी विड्थ भेटलेली आहे, ती तुम्ही त्या डायरेक्शन पॉलीलाईनच्या थ्रू त्या दोन मार्करमध्ये एक लाईन ड्रॉ करून द्या. इथे बघा ते आउटपुट. ओके, सो दॅट्स इट. हा असेल तुमचा कोड. जर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, 6 मार्कासाठी क्वेश्चन आहे. ओके, किती लाईनीचा कोड केला आहे आपण मॅक्स टू मॅक्स. जर तुम्हाला करंट लोकेशन यूज करायला किंवा शो करायला लावली त्यावेळेस तुम्हाला फक्त 3 आणि 3 7 लाईनीचा कोड करायचा आहे. इथे ऑन लोकेशन चेंजच्या आतमध्ये ऑन मॅप रेडीमध्ये तुम्हाला कोड करायचा आहे. सो हा सिंगल लाईनचा कोड आहे. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला टोटल 2 लाईनीचा कोड करायचा आहे. ओके, आणि इथे पण तुम्हाला 2 म्हणजे 4 आणि 6, इथे टोटल 6 लाईनीचा कोड करायचा आहे. आणि इथे वरती तुम्हाला हे 3 लाईन लिहायचे आहेत किंवा जेव्हा तुम्हाला करंट लोकेशन शो करायचं असेल. ओके, आणि जर तुम्हाला मग MSBTचा ॲड करायला लावलं तर मग त्यावेळेस हे MSBT मार्कर, डायरेक्शनल पॉलीलाईन हे तुम्ही ऑब्जेक्ट्स क्रिएट कराल त्या पर्टिक्युलर क्लासेसचे. ओके, आणि मग तुम्हाला हा कोड करायचा आहे, हा खालचा. ओके, सो इथे पण तुम्हाला हा टोटल काहीतरी 4-5 लाईनीचा कोड ऑन लोकेशन चेंजमध्ये, आणि मग तुम्हाला हा ड्रॉ डायरेक्शन पाथमध्ये तुम्हाला काही 7-8 लाईनीचा कोड करायचा आहे. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. याची PDF मी तुम्हाला शेअर करून देतो. ओके, सो वन्स अगेन बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. ओके, बी माउंट रिचियन. थँक्यू.